हनुमंत पवार यांच्याकडे जाऊया. हनुमंत पवारजी, जी थम्पिंग मेजॉरिटी वगैरे येईल असं सुरुवातीला वाटलेलं होतं, सुरुवातीच्या कलांमध्ये कांटेकी टक्कर या ठिकाणी सुद्धा दिसते आणि आता तुमच्या गोटात हालचाली सुरू झालेल्या आहेत. दुधाने तोंड भाजलं की ताकही फुंकून प्यायचा प्रयत्न हा. नम्रताजी, तुम्हाला गुड मॉर्निंग. सर्व प्रेक्षकांनाही गुड मॉर्निंग. काँग्रेससाठी, लोकशाही प्रेमी जनतेसाठी आणि इंडिया आघाडीतल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आजची सकाळी अत्यंत आनंददायी, प्रसन्न आणि चांगला संदेश घेऊन आलेली आहे. काही काटेकी टक्कर वगैरे नाहीये, काही नाही काटेकी टक्कर. 38 ते 40 जागावर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पुढे दिसते. हा निकाल कायम राहील आणि 12 पेक्षा जास्त जागेवर भारतीय जनता पक्षाला विरोध केलेले काही अपक्ष तिथं आघाडीवर दिसत आहेत. काही काळजी करू नका. जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचं सरकार बनणार आहे. बर. राहिला मुद्दा हरियाणाचा. 65 पेक्षा जास्त जागेवर काँग्रेस हरियाणामध्ये निवडून येणार आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित दोन्ही राज्यामध्ये शेवटची सरकार होती. जम्मू काश्मीर मध्ये शेवटचं सरकार भारतीय जनता पक्षाचं होतं. बर. हरियाणामध्ये शेवटचं सरकार भारतीय जनता पक्षाचं होतं. दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभाराचा, जनता विरोधी कारभाराच्या विरोधामध्ये मतदान झालेलं आहे आणि आम्हा काँग्रेस जनांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. लोकशाही प्रेमी जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षानं जम्मू काश्मीर मध्ये जो राडा घालून ठेवला, म्हणजे जे अपक्ष दिसत आहेत त्याच्यात मला इंजिनियर रशीदचे किती दिसत आहेत ह्याचाही जरा याची माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली तर बरं होईल. जो इंजिनियर रशीद देशद्रोह्यांना, अतिरेक्यांना पैसे पुरवले म्हणून तिहार तुरुंगामध्ये सजा भोगतोय, त्याला या केंद्र सरकारनं लोकसभेमध्येही बाहेर काढला, त्याला याच केंद्र सरकारनं आता विधानसभेमध्येही बाहेर काढलेला आहे. मला बघायचंय की भारतीय जनता पक्ष या इंजिनियर रशीदच्या भरोशावर काश्मीरमध्ये काय खेळ करतो. बर. नाही, आम्ही जम्मू काश्मीर बद्दलच आपण बोलूया, कारण हरियाणामध्ये चित्र आता सुरुवातीच्या कलांमध्ये स्पष्ट झालेलं आहे. इथे मात्र कांटेकी टक्कर अशासाठी आम्ही म्हणतोय कारण 38-36, 39-36 अशी सध्या फिगर दिसते आपल्याला. म्हणजे तुम्ही अजूनही बहुमतात, सुरुवातीच्या कलांमधलं बोलतोय आपण, बहुमतापासून साधारण 7-8 जागा तुम्ही अजूनही मागे आहात. आणि याच्यामध्ये पीडीपी, जी भाजपची मागच्या काळामधली, मागच्या टर्म मधली सत्तेतली साथीदार आहे ती, आणि 12 अपक्ष, हे सगळं गणित बघता ही काटेकी टक्कर आहे आणि इथे सत्तेची गणित जुळवावी लागणारच आहेत आणि काँग्रेसला हे डिनाय नाही करता येणार. अगदी मान्य. काँग्रेस पक्ष हा जम्मू काश्मीर मध्ये आता नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख असलेल्या फारुख अब्दुल्ला साहेबांनी आता तुमच्या चॅनलवर मी ऐकलं की वेळ प्रसंगी पीडीपीलाही सोबत घेऊया, वेळ प्रसंगी काय अपक्षांचीही मदत घ्यावी लागली तर काँग्रेस पक्ष नक्की घेईल. भारतीय जनता पक्षानं राज्याचा दर्जा काढून जम्मू काश्मीर मधल्या जनतेला जे फसवलेलं आहे, भारतीय जनता पक्षानं जम्मू काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आश्वासन ज्या 10 वर्षामध्ये दिलं होतं, तिथं होणारे सैनिकांवरचे हल्ले, त्या राज्याचा राज्य म्हणून असलेला दर्जा काढून घेऊन त्यांना केंद्रशासित प्रदेश करणं, यानं चिडलेली जनता आणि बेरोजगारीचा प्रश्न जम्मू काश्मीर मध्ये सर्वाधिक उग्र होता. या प्रश्नाच्या विरोधामध्ये इथला कौल आहे आणि काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स अपक्षांच्या मदतीनं, पीडीपीच्या मदतीनं ही सरकार स्थापन करू शकते, नो डाऊट. त्यासाठीचे प्रयत्न करणार म्हणजे करणार काँग्रेस. बर. आपण आता चित्र स्पष्ट होईलच आपल्याला काही वेळात. सुरुवातीच्या तास सव्वा तासामध्ये दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवरती आहेत. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप यांच्यामध्येही काटेकी टक्कर आपल्याला दिसून येते. 41-36 असा सध्या स्कोर आहे. 41 जागी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवरती आहे, तर 36 ठिकाणी भाजप आघाडीवरती आपल्याला दिसत आहे. आमचे वरिष्ठ कार्यकारी संपादक भोईटे सर आपल्यासोबत आहेत. भोईटे सर, जम्मू काश्मीर मधलं चित्र या क्षणाला काय प्रेडिक्ट करता येईल? खरं तर आउट ऑफ प्रेडिक्शन झालेलं आहे. ज्या पद्धतीनं नम्रता अटीतटीची लढाई दिसते ना, म्हणजे आत्ताच भाजपासाठी दिलासा देणारी बाब कोणती आहे की ते स्पर्धेत आहेत. खरं तर चित्र असं होतं की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्रपणे लढताना भाजपला खूप मोठा धक्का बसेल. मात्र आता जे एक मतदारसंघाचा मी उल्लेख करतो, बनियालमध्ये मोहम्मद सलीम भट हे आघाडीवर असल्याची आत्ताच बातमी समोर आलेली आहे. मोहम्मद सलीम भट कोणाचे आहेत? ते भाजपाचे उमेदवार आहेत. त्याच वेळी मगाशी आपण जी बातमी आलेली की ओमर अब्दुल्ला हे पिछाडीवर गेले, मात्र ओमर अब्दुल्ला सुद्धा आता गंदेरबाल हा जो त्या अब्दुल्ला घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे तिथून आघाडीवर असल्याचं दिसत आहे. एकंदरीत जम्मू काश्मीरचा कौल कुणाकडे जाईल हे आत्ताच सांगणं अवघड. आणि त्यातही जेव्हा
राज्यपाल नियुक्त 5 आमदारांचा नियुक्तीचा मुद्दा वादाचा विषय ठरलेला आहे आणि कदाचित जम्मू काश्मीरची केंद्रशासित प्रदेशाची पहिली सत्ता कुणाकडे त्यासाठी सुद्धा कळीचा मुद्दा राज्यपाल नियुक्त 5 आमदारांचा ठरणार आहे. म्हणजे नम्रता, मगाशी पुढारी न्यूजवर उमर अब्दुल्ला जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते म्हणाले की अहो, आमच्या वकिलांनी सुद्धा सांगितलं, कायदे तज्ज्ञ सांगतात आहे की नाही, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंच त्या 5 आमदारांची नियुक्ती होऊ शकते. त्यांनी दाखला दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले, केंद्राच्या सत्तेत आले तेव्हा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी होते. ते म्हणाले की प्रणब मुखर्जींनी आधीच्या पक्षाच्या हिताचा विचार नाही केला, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा सल्ला घेतला आणि त्यानुसार निर्णय घेतले. आता सुद्धा तसेच निर्णय घेतले जावे नायब राज्यपालांकडून अशी अपेक्षा अब्दुल्लाने व्यक्त केलेली. मात्र नम्रता, कधीही राजकारण हे तेवढं काही दरवेळी नैतिकतेच्या मार्गानेच जाते असं नसतं. सत्तेच्या सोयीनुसार, स्वपक्षाच्या सोयीनुसार ते होते. त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे 5 राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा. हो, प्रसन्नाकडे जाऊया. प्रसन्न, ओमर अब्दुल्ला 2 ठिकाणी आहेत निवडणुकीच्या रिंगणात, गांदरबल आणि बडगाम. आता त्यापैकी गांदरबल मधला तर कल आपल्याला कळलाय, तिथे आघाडीवर आहे. बडगामचे अपडेट अजून यायचे. मात्र त्यांचं एक मगाचं वाक्य की जर मॅन्डेट भाजपच्या विरोधात असेल तर भाजपने काही अंडर टॅक्टिक्स इथे खेळू नये, पण असं म्हणता येऊ शकतं का? हे आपल्याला, मी प्रसन्न येते आपल्याकडे, एक मोठी बातमी या घडीची म्हणजे हरियाणाचे सगळ्याच्या सगळ्या जागांचे कल आलेले आहेत आणि काँग्रेस 57 जागी आणि भाजप 27 जागी आघाडीवरती दिसतंय. आणि सुरुवातीच्या आलेल्या कलानुसार काँग्रेस या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकते. अर्थात जसजसा हा निकाल पुढे जातोय, जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे जाणार आहेत, त्यानुसार हे कल बदलू शकतात. हे सुरुवातीचे कल आहेत आणि सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसला बहुमत या ठिकाणी दिसतं आहे. प्रसन्नकडे जाऊया. प्रसन्न, काँग्रेसचं चित्र हरियाणामधलं स्पष्ट झालेलं आहे. कांटेकी टक्कर आहे ती जम्मू काश्मीरमध्ये. नम्रता, एकदम पटकन ज्याला टेकअवेज म्हणतात त्याच्या बाबतीत आपण घेऊयात, म्हणजे पुढचे आणखी मुद्दे घेता येतील आपल्याला. हरियाणामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे, आता म्हणजे आता केवळ औपचारिकता बाकी आहे. हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येते. जम्मू काश्मीरच्या बाबतीत कार्यक्रम सुरू जेव्हा आपला सकाळी 7 वाजता झाला होता तेव्हा एक मी अंदाज व्यक्त केला होता ज्याची चर्चा झाली होती, कारण राम माधव आणि फारुख अब्दुल्ला यांची गुप्त भेट यापूर्वी झाली होती गुलमर्ग मध्ये, काश्मीर मधल्या, आणि तिकडे त्यांचं सेटिंग आहे अशा प्रकारचे दावे करण्यात आले होते. अर्थात सध्या तशी काही स्थिती दिसत नाहीये, मात्र हा ट्रॅक टू डिप्लोमसी त्यांनी चालू ठेवली होती का हे नेहमीच रहस्य जाईल. भाजपचं एक कमळ, ऑपरेशन कमळ वेगळ्या प्रकारे चालू होतं काश्मीरमध्ये, ते त्यानिमित्तानं पुढे आलं होतं. पण आताची स्थिती पाहता त्याची कदाचित गरजच उरणार नाही. 5 राज्यपाल नियुक्त आमदारांचा जो मुद्दा सारखा पुढे येतोय तो तेव्हा झाला असता जर का, ज्याला काटेकी टक्कर हा हिंदी शब्दप्रयोग आपण करतो, की पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप यांच्यात लिटरली 5 आणि 10 जागांचा फरक उरलेला आहे. तेव्हा हे राज्यपाल नियुक्त 5 आमदार आणि मग अपक्ष रशीद इंजिनियर आणि पीडीपी वगैरे ना घेऊन भाजप काहीतरी करेल वगैरे. आता त्या मॅजिक ट्रिकची गरजच उरलेली नाही, कारण पूर्ण बहुमत हे काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सकडे आपल्याला बघायला मिळतंय. आता पुढचा मुद्दा असेल, असं जरी असलं तरी आपण हे लक्षात ठेवायला हवं की काहीही झालं तरी हे केंद्रशासित राज्य आहे. आणि नम्रता, मी इथे तुला दिल्लीचं उदाहरण, जिकडे मी आता उपस्थित आहे, तुला सांगतो. दिल्लीमध्ये राज्यपालांना आता ऑफिसरच्या नियुक्तीचे, महामंडळांवरच्या सदस्यांच्या नियुक्तीचे जवळपास सगळे अधिकार दिलेले आहेत. आता मुख्यमंत्री नामधारी करून टाकलेले काय अशी स्थिती आहे. त्यामुळे नम्रता, यापुढे आश्चर्य वाटायला नको. जम्मू काश्मीरमध्ये भले लोकनियुक्त आमदार आले असले तरी राज्य सरकार मात्र, म्हणजे केंद्रशासित तो प्रदेश जम्मू काश्मीर, हा दिल्लीवरनं चालवला जाईल लेफ्टनंट गव्हर्नरच्या द्वारे. अगदी अगदी. आणि इकडे हरियाणामध्ये सुद्धा दुष्यंत चौटाला, अर्जुन चौटाला हे दोघंही पिछाडीवरती आपल्याला दिसत आहेत. आणि जम्मू काश्मीरचं चित्र, जसं तू प्रसन्न सांगत होतास, जम्मू काश्मीरमध्ये सध्याचं जे चित्र दिसतंय त्यानुसार तरी किंग मेकरची गरज आहे. आणि हे छोटे छोटे पक्ष जे आहेत ते किंग मेकर ठरणार आहेत, ज्यामध्ये आझाद पार्टी असेल, अपनी पार्टी असेल आणि अशा अनेक छोटे छोटे पक्ष आहेत ज्यांना जवळपास 10 ते 12 जागी आघाडी आहे. आणि त्यामुळे ते या ठिकाणी किंग मेकर ठरणार असं सध्याचं तरी चित्र सांगतंय. कारण मॅजिक फिगर जरी जवळ असली काँग्रेस, तरी सुद्धा मॅजिक फिगर त्यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये अजूनही गाठलेली नाहीये. 41 जागी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवरती आहे, तर त्याचबरोबर जवळपास 36 जागी काँग्रेस, माफ करा, भाजप आघाडीवरती आहे. त्यामुळे मॅजिक फिगर अजूनही कुणाला गाठता आलेली नाहीये. किंग मेकर कोण ठरणार आणि ते किंग मेकर आपल्या बाजूने करून, जास्तीत जास्त जागा आपल्या बाजूने करून सत्ता स्थापनेचा दावा सर्वात आधी करण्याची शर्यत कदाचित दिवस अखेरीस जम्मू काश्मीरमध्ये दिसू शकते.
यामध्ये की पॉईंट ठरू शकतात ते इथे 5 ज्या नियुक्त राज्यपाल नियुक्त ज्या जागा आहेत, उपराज्यपाल नियुक्त ज्या 5 जागा आहेत ते सुद्धा एक की पॉईंट या ठिकाणी ठरू शकतो. मात्र असं जर झालं त्यात 5 जागांचा वापर सत्ता स्थापनेसाठी केंद्राकडून झाला तर आम्ही सुप्रीम कोर्टात याबाबत दाद मागू असं अब्दुल्लांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधलं चित्र काय असणार हे आपल्याला त्यावर लक्ष ठेवून राहायला लागणार आहे. इकडे हरियाणामध्ये मात्र चित्र स्पष्ट झालंय. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मॅजिक फिगरच्या बरीच पुढे मुसंडी मारलेली आहे. सत्ता स्थापनेचा त्यांचा मार्ग सुरुवातीच्या कलांमध्ये तरी स्पष्ट दिसतोय.